मित्रांनो, माझ्या लग्नानंतर 2 वर्षाने माझ्या पत्नीने एका गोंडस, देवदूतासारख्या मुलाला जन्म दिला. बाळ अजून खूप लहान होतं आणि त्याची, तसेच माझ्या पत्नीची काळजी घेण्यासाठी घरात कोणी अनुभवी बाई नव्हती, त्यामुळे माझ्या आईने काळजीपोटी माझ्या पत्नीला तिच्या घरी, म्हणजेच सासरी, बोलावून घेतलं. आता घरी मी आणि सपना, फक्त आम्ही दोघंच राहिलो होतो. मी सपनाशी फारसं बोलत नव्हतो, सकाळी लवकर कामावर निघायचो आणि रात्री उशिरा परत यायचो. सपना मात्र माझी जबाबदारी मनापासून पार पाडायची, ती मला प्रेमाने जेवण वाढायची आणि नंतर शेजारी राहणाऱ्या तिच्या काकांच्या घरी जाऊन झोपायची, सकाळी लवकर उठून परत यायची आणि माझ्यासाठी ताजं गरम जेवण बनवायची. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, जीवन शांतपणे पुढे जात होतं, पण पत्नीपासून दूर राहून जवळपास 1 महिना उलटून गेला होता आणि हळूहळू मनात एक पोकळी निर्माण होऊ लागली होती. आणि आता माझ्या मनात सुंदर वेळ अनुभवायची इच्छा होऊ लागली होती, पण काही मार्ग दिसत नव्हता. कधी कधी मी रात्री ती मूव्हची सीडी आणून बघायचो, ज्यामुळे माझी इच्छा आणखीच वाढायची. एके दिवशी मला वाटलं, का ना सपनाला पटवावं, यामुळे माझं काम सोपं होईल आणि जोपर्यंत पत्नी परत येत नाही, तोपर्यंत मी मनसोक्त सुंदर अनुभव घेऊ शकेन. हाच विचार करून मी सपनाला पटवण्याचा जुगाड शोधायला लागलो. एके दिवशी मी चुकून सीडी माझ्या उशाखाली बेडवर विसरलो आणि कामावर निघून गेलो. नंतर मला आठवलं की मी सीडी घरीच विसरलो, पण मग मी विचार केला, काही हरकत नाही, जर सपनाने ती सीडी पाहिली तर माझं काम आणखी सोपं होईल. हा विचार मनात येताच माझा उत्साह वाढला आणि माझ्या मनात फक्त सपनाचा विचार घोळू लागला. संध्याकाळी घरी परतलो, तेव्हा सपना अगदी नेहमीसारखी वाटली. ती माझ्याशी कमीच बोलायची आणि मीही तिच्याशी फारच बोलत नव्हतो. तिचं असं सामान्य वागणं पाहून माझं मन खराब झालं. मी तर वाट पाहत होतो की तिला सीडीमुळे काहीतरी फरक पडेल आणि मला संधी मिळेल, पण माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली. त्या रात्री मी सपनाचा विचार करून 2दा हातबल केलं आणि माझ्या इच्छा दाबल्या. आता माझं सगळं लक्ष फक्त याच गोष्टीवर होतं की सपनाला माझ्या मनातलं कसं सांगावं, तिलाही माझ्यासोबत सुंदर अनुभव घेण्याची इच्छा आहे की नाही, हे कसं समजावं. कोठे सगळं बिनसलं, हा विचार करत करत सारा दिवस उलटून गेला. कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं, मन सतत घरात सपनाकडे आणि लहान बाळाकडे वळत होतं, त्यामुळे त्या दिवशी मी संध्याकाळी लवकर घरी परतलो. माझं आगमन पाहून सपनाने गोड हसत म्हटलं, जेजू, आज तुम्ही खूप लवकर आलात. चहा घ्या, मी बाजारातून ताज्या भाजी आणते. मी कपडे बदलून शांतपणे चहा प्यायला बसलो आणि तिच्याकडे हळूच पाहत राहिलो. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य, तिथली साधेपणाची मिठास आणि घरातली हळूवार शांतता, सगळं काही मनाला अत्यंत सुखद वाटत होतं. तिचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना दाटून येऊ लागली होती. ती म्हणाली, मी भाजी आणते आणि घराबाहेर गेली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. बाजारातून परतल्यावर ती तिच्या कामात गुंतली आणि मी बाहेर वरांड्यात बसलो. थोड्या वेळाने काही कामासाठी आत गेलो, तेव्हा पाहिलं की तिच्या खोलीचा दरवाजा बंद आहे, पण त्याला कडी नव्हती. मी हळूच दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून माझ्या डोळ्यांचे पारण फिटलं. सपना तयार होत होती आणि तिचे व्यक्तिमत्व मोकळे होते. मी विचार केला, आता तर उत्तम संधी आहे, आज जाऊन तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा, पण मनात भीती होती की कुठे गोष्ट बिघडली तर. आमच्यात कधीच जास्त बोलणं किंवा मस्करी झाली नव्हती. मी हा विचार करत असतानाच दाराची बेल वाजली आणि मी घाईघाईने बाहेर आलो. शेजारी राहणारी काकू आणि त्यांची मुलगी आल्या होत्या. माझा सारा मूड खराब झाला. एक सुवर्णसंधी हातातून निसटली. त्याच दरम्यान मी 2 दिवसांची सुट्टी घेऊन माझ्या घरी, म्हणजेच सासरी गेलो, कारण माझ्या मुलाला आणि पत्नीला भेटून बराच दिवस झाला होता, पण तिथेही पत्नीसोबत खऱ्या अर्थाने शांत आणि सुंदर वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. 2 दिवस थांबून मी परत आलो आणि मुद्दाम रात्रीच्या ट्रेनने प्रवास केला. रात्री 2 वाजता मी सासुरावाडीला पोहोचलो. सपना आणि तिची चुलत बहीण काजल घरी होत्या. त्या दोघी माझ्या खोलीत, माझ्या बेडवर झोपल्या होत्या. मी सपनाला म्हणालो, इथेच झोप, मी एका कोपऱ्यात झोपतो. सपना माझ्या जवळ होती आणि काजल दुसऱ्या कोपऱ्यावर झोपली.
मी तयार होऊन त्या कोपऱ्यात शीतल हवेचा अनुभव घेत झोपलो, पण मन शांत नव्हतं आणि झोप येत नव्हती. विचार सतत फिरत होते, दिवसाचे थकवा, पत्नीपासून दूर राहण्याची भावना आणि घरातली शांतता, सगळं एकत्र मनात गुंफलं होतं. करवत घेण्याच्या बहाण्याने मी माझा एक पाय सपनावर ठेवला आणि हात तिच्या व्यक्तिमत्वावर. माझा प्रभाव वाढला, त्यामुळे तिची झोपमोड झाली, पण मी झोपेचं नाटक केलं. तिला वाटलं, मी खूप दमून गेहरी झोप घेत आहे. माझा हात अजूनही तिच्या व्यक्तिमत्वावर होता आणि मला तिच्या मनाचा अंदाज येत होता, कदाचित तिच्यातही भावना जागृत झाली होती. मग मी शांतपणे झोपलो, पण मनात ठरवलं की आता सपनाला लवकरच सुंदर अनुभवसाठी तयार करायचं. काजलमुळे मला चिडचिड झाली होती, ती नसती, तर कदाचित मी त्या रात्रीच मजा घेतली असती, पण काही गोष्टी वेळेआधी होत नाहीत. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम उशिरा उठलो आणि पोट खराब असल्याचं दाखवलं, त्या दिवशी मी कामावरही गेलो नाही. दुपारी जेवणानंतर मी खोलीत येऊन झोपलो. थोड्या वेळाने सपना, तिचं काम आटोपून, खोलीत आली आणि हळूच माझ्या बाजूला बसली. तिने विचारलं, जेजू, तुमचा मूड काही बरोबर दिसत नाही, काय झालं? मी तिला हळूच सांगितलं, माझं आयुष्य एकदम निराश झालंय, सपना. माझी बायको आणि मुलगा माझ्यापासून दूर आहेत, सगळे आपापल्या कुटुंबासोबत मजा करतात, आणि मी इथे एकटा पडलोय. मला माझ्या बायको आणि मुलावर प्रेमही करायला जमत नाही. हे ऐकून सपना खूप अस्वस्थ झाली आणि हळूहळू रडायला लागली. तिने ओठावरून हळूच म्हटलं, हे सगळं माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे तुम्हा दोघांना त्रास होतोय. मी तिला समजावलं, असं नाही, सपना, असं काही नाही, पण ती रडतच राहिली. मग मी तिला हळूच जवळ घेतलं, ती माझ्या कुशीत येऊन आणखी जोरात रडायला लागली. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, तिच्या डोळ्यांतल्या अश्रू पुसत होतो, आणि हळूच तिच्या मनातल्या दुःखाला मिठास देण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मी तिच्या कपाळावर एक पापी दिलं, पण ती अजूनही रडत होती. मला वाटलं हीच ती संधी आहे, मी तिला पापी द्यायला सुरुवात केली. तिने थोडा विरोध केला, पण मी म्हणालो, आज मला थांबवू नको प्रिया, मी प्रेमासाठी खूप भुकेलो आहे, तू मला साथ दिली नाहीस, तर कोण देईल? तुला जर मी सुखी राहावंसं वाटत असेल, तर मला माझ्या बायकोची कमतरता जाणवू देऊ नको, माझं प्रेम स्वीकार. आता तिचा विरोध कमी झाला आणि ती पूर्णपणे वितळली. मी तिला पापी द्यायला लागलो आणि व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव देऊ लागलो, यामुळे ती पण प्रभावी झाली आणि ती मला पूर्ण साथ द्यायला लागली. मग तिने माझी भावना मोकळी केली आणि हाताने सुंदर अनुभव दिला, मी तिची व्यक्तिमत्व मोकळे केले. ती लाजत म्हणाली, मला खूप लाज वाटते. मी तिला समजावलं, अगं लाजण्याने काही होत नाही, जीवनाचा खरा अनुभव असाच तर आहे. ती लांब लांब श्वास घ्यायला लागली. मी समजलो की आता ती अनुभव घेण्यासाठी पूर्ण तयार आहे. मग मी भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. ती तर जणू वेडी झाली आणि बडबडायला लागली, जेजू, खूप आनंद येतोय, आजपासून तुम्ही माझे जेजू नाही, माझे नवरदेव आहात. मी सुंदर अनुभव देत राहिलो आणि काही वेळाने मी तिला म्हणालो, माझ्या भावनेतून रंग सुटणार आहे. मग ती म्हणाली, जीवनातच रंग सोडा. मग मी जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाल्या सोडल्या. थोडा वेळ आम्ही दोघेही पडलो. मी तिला विचारलं, कसं वाटलं? ती हसत म्हणाली, खूप मस्त वाटलं जेजू, मला माहीत असतं की तुम्हाला मी आवडते, तर मी हा 1 महिना वाया घालवला नसता. रात्री तुम्ही आणि दीदी खोलीत सुंदर अनुभव घ्यायचा, तेव्हा तुमच्या आवाजांनी माझंही मन खूप होत होतं की कोणी मलाही असा सुंदर वेळेचा अनुभव द्यावा. मी विचारलं, तू कोणता तरी बॉयफ्रेंड बनवला असशील ना? ती म्हणाली, नाही जेजू, मुलं खूप हरामी असतात, गर्लफ्रेंड बनवली की सगळ्यांना सांगत फिरतात, मला कोणी माझ्याबद्दल वाईट बोलावंसं वाटत नाही. मी तर सुरुवातीपासून तुमच्या सोबतच सुंदर अनुभव घ्यायचा ठरवला होता, यामुळे माझंही काम होत राहील आणि घरातली गोष्ट घरातच राहील. हे ऐकून मी खूप खुश झालो आणि पुन्हा एकदा तिला सुंदर वेळेचा अनुभव दिला. संध्याकाळी आमची झोप उशिरा उघडली. ती घाईघाईने तयार झाली आणि म्हणाली, तुम्हीही तयार व्हा, घरी कोणी आलं तर अडचण होईल. मी तयार झालो आणि बाहेर आलो.
ती म्हणाली, आता मी तुमची घरवाली झाले, जोपर्यंत दीदी परत येत नाही, तोपर्यंत मला सकाळी आणि संध्याकाळी सुंदर वेळेचा अनुभव हवाय, पण आता पाकीट शिवाय नाही, तर आता बाजारात जाऊन पाकीट आणि जेवणासाठी काहीतरी घेऊन या, कारण आता जेवण बनवायला उशीर होईल आणि सुंदर वेळेचा प्रोग्राम होणार नाही. तिचा हा प्रभाव पाहून मी खूप खुश झालो. मी बाईक घेतली आणि बाजारात निघालो, मनात एक अनामिक आनंद दाटून आला होता. सपनाच्या बोलण्याने माझ्या मनात एक नवी ऊर्जा संचारली होती. तिचे ते शब्द, आता मी तुमची घरवाली झाले, माझ्या कानात घुमत होते. बाजारात पोहोचलो, तेव्हा मला जाणवलं की माझ्या आयुष्यात एक नववण आला आहे. सपनाच्या सहवासाने माझ्या एकाकी आयुष्यात रंग भरायला सुरुवात झाली होती, पण त्याच वेळी माझ्या मनात एक भीतीही दाटत होती. जर ही गोष्ट कुणाला समजली, तर माझ्या पत्नीला, माझ्या सासरी किंवा शेजार बाजारात माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण सपनाच्या त्या गोड हसण्याने आणि तिच्या नजरेतल्या त्या विश्वासाने माझी सगळी भीती कुठेच्या कुठे पळून गेली. बाजारातून मी सपनाने सांगितलेलं सगळं सामान घेतलं, जेवणासाठी काही रेडीमेड पदार्थ, फळ आणि अर्थातच तिने हसत हसत मागितलेलं पाकीट. दुकानदाराने मला एक कटाक्ष टाकला, पण मी दुर्लक्ष केलं. माझ्या मनात फक्त सपनाचा विचार होता, ती घरी माझी वाट पाहत असेल. तिच्या त्या लाजऱ्या हसण्याने आणि चमकणाऱ्या डोळ्यांनी माझं मन भरून आलं. घरी परतताना रस्त्यावर मला काजल दिसली, सपनाची चुलत बहीण. ती मला पाहून हसली आणि म्हणाली, जेजू, आज काय खास आहे? इतक्या मस्त मूडमध्ये दिसत आहेस. मी कसंबस हसत म्हणालो, काही नाही, काजल, फक्त आज तुझ्या जेजूला कामातून सुट्टी मिळाली, म्हणून मी चांगला आहे. पण मनात एक शंका डोकावली, काजलला काही संशय तर नाही ना? ती सपनासोबत राहते, त्या दोघींनी काय बोलणं झालं असेल? पण तिच्या चेहऱ्यावर काहीच संशय दिसत नव्हता, आणि मी स्वतःला समजावलं, मी जास्त विचार करतोय. घरी पोहोचलो, तेव्हा सपना स्वयंपाकघरात होती. ती त्या रेडीमेड पदार्थांपासून काहीतरी तयार करण्याच्या तयारीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं आणि ती माझ्याकडे पाहून म्हणाली, जेजू, इतकं सगळं सामान आणलंस, आता तर मला खूप काम करावं लागेल. मी हसत तिच्या जवळ गेलो आणि हळूच तिच्या कानात म्हणालो, कामाची काळजी नको प्रिया, आता तुझं आणि माझं काम रात्रीच होणार आहे. ती लाजली आणि तिने मला हलकेच ढकलत म्हटलं, जेजू कोणी ऐकेल, शांत व्हा. पण तिच्या डोळ्यांमधली ती चमक मला सांगत होती की ती माझ्या इतकीच प्रभावी आहे. संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून जेवण तयार केलं. सपना स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत होती आणि मी तिला मधूनच चिडवत होतो, सपना, तुझ्या गाण्याने तर सगळं घर रंगीत झालंय. ती हसत म्हणाली, जेजू, तुम्ही पण गाणं गाना, मला ऐकायचंय. मी हसत म्हणालो, माझं गाणं तुला रात्री ऐकायला मिळेल. ती पुन्हा लाजली आणि आमचं असं हसणं खिदळणं चालू राहिलं. त्या क्षणात मला वाटलं की आयुष्य खरंच सुंदर आहे, पण माझ्या मनात कुठेतरी एक विचार डोकं काढत होता, हे सगळं किती काळ चालणार? रात्री जेवण झाल्यावर सपना आणि मी लिव्हिंग रूममध्ये बसलो. टीव्हीवर काहीतरी चालू होतं, पण आमचं लक्ष टीव्हीवर नव्हतं. सपनाने हळूच माझा हात धरला आणि म्हणाली, जेजू, आज रात्री तुम्ही मला काही नवीन शिकवणार का? तिच्या त्या बोलण्याने माझी भावना दाटून येऊ लागली. मी तिला खेचलं आणि म्हणालो, सपना, तू तयार आहेस का खऱ्या अनुभवासाठी? ती हसत म्हणाली, जेजू, मी कधीपासून तयार आहे. आम्ही दोघे माझ्या खोलीत गेलो. रात्रीचं शांत वातावरण, मंद प्रकाश आणि आमच्या मनातला तो प्रभाव, सगळं काही परफेक्ट होतं. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सपना, तू खरंच खूप सुंदर आहेस. ती लाजली, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आम्ही एकमेकांना त्या रात्री सुंदर वेळेचा अनुभव दिला. सपनाची ती कोमलता, तिचा तो प्रभाव आणि तिच्या जीवनाची ती सगळं काही मला वेड लावत होतं. आम्ही त्या रात्री एकमेकांना खूप काही दिलं आणि त्या क्षणात मला वाटलं की मी स्वर्गात आहे. पण त्या रात्रीच्या आनंदातही माझ्या मनात एक शंका डोकावली, काजल आज रात्री कुठे आहे? हा विचार माझ्या मनात सतत येत होता. ती नेहमीप्रमाणे काकांच्या घरी गेली होती, पण जर अचानक परत आली आणि काही संशय पकडला तर? हे विचार करत मी सपनाला विचारलं, काजल कुठे आहे? ती परत येणार नाही ना?
सपना हसत म्हणाली, जेजू, काळजी करू नको, काजल आज रात्री काकांकडे आहे आणि ती काहीच बोलणार नाही, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिच्या त्या विश्वासाने माझं मन थोडं हलकं झालं, पण तरीही मनातील शंका पूर्णपणे गायब झाली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. सपना अजून झोपली होती, तिचा तो शांत चेहरा पाहून मन भरून आलं. मी हळूच उठलो आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेलो. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी दार उघडलं, तर समोर काजल उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. जेजू, काय चाललंय? सपना अजून झोपली आहे का? ती हसत म्हणाली. मी कसंबस हसत उत्तर दिलं, हो, ती रात्री उशिरा झोपली म्हणून अजून उठली नाही, पण काजलच्या डोळ्यातली चमक मला काहीतरी वेगळं सांगत होती. मनात विचारांचा काहूर माजला, तिला काहीतरी माहिती आहे का? काजल आत आली आणि स्वयंपाकघरात गेली. ती सपनाला उठवायला गेली आणि मी माझ्या खोलीत परतलो. मनात विचारांची गर्दी सुरू झाली. जर काजलला आमच्याबद्दल काही कळलं असेल, तर ती काय करेल? ती सपनाची बेस्ट फ्रेंड आहे, पण जर कुणाला सांगितलं, तर माझ्या पत्नीला किंवा सासरीला त्रास होऊ शकतो. थोड्या वेळाने सपना आणि काजल स्वयंपाकघरातून हसत खिदळत बाहेर आल्या. त्या क्षणाने मनातल्या तणावावर थोडा विराम आला, पण काजलच्या डोळ्यातली चमक अजूनही काहीतरी गूढ सांगत होती. सपनाने मला पाहून डोळा मारला आणि काजलने मला एक कटाक्ष टाकला. ती म्हणाली, जेजू, तुम्ही आज कामावर नाही जाणार का? की सपनासोबतच घरी राहणार? तिच्या त्या बोलण्याने माझा जीव थोडा घाबरला. तिला नक्की काय माहीत आहे? मी हसत म्हणालो, नाही काजल, आज मी कामावर जाईन, पण तू आणि सपना काय प्लॅन करताय? ती हसत म्हणाली, काही नाही, जेजू, फक्त गप्पा मारणार आहोत, पण तिच्या त्या हसण्यात काहीतरी लपलेलं होतं. त्या दिवशी मी कामावर गेलो, पण मन कामात अजिबात लागत नव्हतं. काजलच्या त्या हसण्याने आणि बोलण्याने माझी सगळी शांतता हिरावून घेतली होती. मी सपनाला मेसेज केला, सपना, काजलला काही माहीत आहे का? ती आज खूप विचित्र वागत होती. सपनाने लगेच रिप्लाय केला, जेजू, काळजी करू नको, काजल माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती काहीच बोलणार नाही, तुम्ही फक्त रात्री लवकर घरी या, मला तुमची खूप आठवण येते. तिच्या त्या मेसेजने माझ्या मनाला थोडं बरं वाटलं, पण तरीही मनातील शंका पूर्णपणे गेली नव्हती. संध्याकाळी घरी परतलो, तेव्हा सपना आणि काजल दोघी लिव्हिंग रूममध्ये बसून टीव्ही पाहत होत्या. काजल मला पाहून म्हणाली, जेजू, आज रात्री आम्ही मूव्ही पाहणार आहोत, तुम्ही पण बसा ना. मी हसत म्हणालो, ठीक आहे, पण कोणता मूव्ही? सपनाने हसत म्हटलं, जेजू, तुम्हीच निवडा. मी एक रोमॅन्टिक मूव्ही निवडला आणि आम्ही तिघे बसून मूव्ही पाहायला लागलो, पण मूव्ही पाहताना काजल मधूनच मला कटाक्ष टाकत होती. तिच्या डोळ्यातले हसू आणि काहीतरी लपलेली भावना माझ्या मनात अनिश्चितता निर्माण करत होती आणि सपना मला हळूच हात धरत होती. माझं मन पुन्हा गोंधळलं, काजलला खरंच काही माहीत आहे का केव्हा ती फक्त मला चिडवते? मूव्ही संपल्यावर काजल म्हणाली, जेजू, मी आज रात्री इथेच झोपणार आहे, काकांकडे जायला आता उशीर झालाय. माझा जीव पुन्हा घाबरला, जर काजल इथेच राहिली, तर माझा आणि सपनाचा प्लॅन कसा होणार? पण सपनाने मला डोळ्यांनी इशारा केला आणि मी शांत राहिलो. रात्री जेवण झाल्यावर काजल तिच्या खोलीत गेली आणि सपनाने मला हळूच तिच्या खोलीत बोलावलं. ती म्हणाली, जेजू, काजल झोपली आहे, आता तुम्ही आणि मी. पण ती बोलत असताना खोलीतून काजलचा आवाज आला, सपना, तू कुठे आहेस? सपनाने घाबरून माझ्याकडे पाहिलं आणि मी तिला हळूच इशाऱ्याने शांत राहायला सांगितलं. काजल खोलीत आली आणि तिने आम्हाला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू खेळत होतं. ती म्हणाली, जेजू, सपना, तुम्ही दोघे काय बोलताय? मला पण सांगा ना. माझा जीव थरथरायला लागला, पण सपनाने शांतपणे उत्तर दिलं, काही नाही, काजल, मी जीजूंना फक्त एक गोष्ट सांगत होतो. काजलने एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, ठीक आहे, पण मला सगळं माहीत आहे. माझा जीव अक्षरशः गळ्यात आला. तिला सगळं माहीत आहे? तिने आम्हाला एकत्र पाहिलं आणि कदाचित सपनाने तिला काही सांगितलं असेल. मी सपनाकडे पाहिलं, पण ती शांत होती. काजल पुढे म्हणाली, जेजू,
तुम्ही आणि सपना खूप जवळ आलात नाही का? पण काळजी करू नको, मी कुणाला काही सांगणार नाही, फक्त मला एक गोष्ट हवी आहे. माझ्या डोक्यात विचारांचा भोंगा घुमायला लागला. काजलला काय हवं आहे? ती आम्हाला ब्लॅकमेल करणार आहे का? की तिचं काही वेगळंच मनात आहे? सपनाने हळूच माझा हात पकडला आणि काजलला म्हणाली, काजल, तुला काय हवं आहे? स्पष्ट बोल. काजल हसत म्हणाली, सपना, तू काळजी करू नकोस, मी फक्त तुमच्या सोबत थोडा वेळ घालवायला आले आहे, आणि जेजू तुम्ही मला पण थोडा सुंदर वेळेचा अनुभव द्या ना. तिच्या त्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. काजल नेमका काय म्हणते? तिला आमच्या सामील व्हायचं आहे की ती फक्त आम्हाला चिडवते? सपनाचा चेहरा पांढरा पडला होता. ती काजलकडे रागाने पाहत होती, पण काजलच्या चेहऱ्यावर ती विचित्र हसू खेळत होतं, जणू काही तिने सगळं आधीच ठरवलंय. त्या रात्री काजल आमच्या सोबतच राहिली आणि माझा आणि सपनाचा प्लॅन पूर्णपणे फसला. पण माझ्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता, काजलला नेमकं काय माहीत आहे आणि ती पुढे काय करणार आहे? तिच्या हसण्यात, बोलण्यात आणि प्रत्येक हालचालीत काहीतरी रहस्य लपलेलं होतं, जे आम्हाला अजून समजलं नव्हतं. त्या रात्री जेव्हा मी झोपायला गेलो, मला एक मेसेज आला काजलकडून. त्यात फक्त एक वाक्य होतं, जेजू, उद्या रात्री तुम्ही आणि मी एकटे बोलू, मला तुमच्याशी काही खास बोलायचं आहे. त्या एका वाक्याने माझी श्वास थांबवून ठेवली. काजल नेमकं काय बोलणार आहे? तिला खरंच माझ्या आणि सपनाबद्दल सगळं माहीत आहे का, की ती फक्त मला चिडवते? मनात विचारांचा काहूर माजला. सपनाला याबद्दल सांगावं का? पण जर काजलने तिला काही सांगितलं असेल, तर सपना माझ्यापासून का लपवते? दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो. सपना स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिच्या चेहऱ्यावर ती गोड हसू, जिच्याने नेहमी माझं मन जिंकायचं, पण आज माझं लक्ष तिच्यावर नव्हतं. मी हळूच विचारलं, सपना, काजल कुठे आहे? ती अजून उठली नाही का? तिने हसत उत्तर दिलं, जेजू, ती अजून झोपली आहे. काल रात्री ती मला खूप वेळ गप्पा मारत होती. मी विचारलं, कशाबद्दल? सपनाने मला एक कटाक्ष टाकला आणि हसत म्हणाली, असंच काहीतरी, मुलींच्या गप्पा, तुम्हाला काय करायचं? तिच्या त्या हसण्याने मन थोडं हलकं झालं, पण काजचा मेसेज माझ्या डोक्यातून जात नव्हता. मी कामावर जायच्या तयारीला लागलो, पण मन कामात अजिबात लागत नव्हतं. ऑफिसमध्ये बसलो असताना, माझ्या डोळ्यासमोर सतत काजलचं तो विचित्र हसू आणि तिचा तो मेसेज येत होता. दुपारी मी सपनाला मेसेज केला, सपना, काजल आज रात्री काकांकडे जाणार आहे का? तिने ताबडतोब रिप्लाय केला, जेजू, काळजी करू नकोस, ती आज रात्री काकांकडे जाणार आहे, आज रात्री फक्त तुम्ही आणि मी. तिच्या त्या मेसेजने मला थोडा दिलासा मिळाला, पण काजलने मला रात्री एकट्याने बोलायला सांगितलं होतं. ती काकांकडे जाणार आहे, तर मग मला ती कधी भेटणार? हा विचार मनात फिरत राहिला. संध्याकाळी मी घरी परतलो. काजल आणि सपना दोघी लिव्हिंग रूममध्ये बसून हसत खिदळत होत्या. काजल मला पाहून म्हणाली, जेजू, आज लवकर आलात, काय खास आहे? तिच्या त्या बोलण्यात पुन्हा तोच खट्याळपणा होता. मी हसत म्हणालो, काही नाही, सपना, फक्त थोडा थकल्यासारखं वाटतंय. सपनाने मला डोळा मारला आणि हसत म्हणाली, जेजू, चहा घ्या, मी आता जेवण बनवते. काजल उठली आणि म्हणाली, मी काकांकडे जाते, रात्री उशिरा परत येईन. ती गेल्यानंतर मी सपनाला विचारलं, सपना, काजल आज खूपच विचित्र वागते, तिला काही माहीत आहे का? सपना हसत म्हणाली, जेजू, तुम्ही खूप जास्त विचार करता, काजल फक्त मस्ती करते, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, काहीच बोलणार नाही. पण माझ्या मनातली शंका अजूनही कायम होती. रात्री जेवण झाल्यावर सपना आणि मी माझ्या खोलीत गेलो. ती मला जवळ घेत म्हणाली, जेजू, आज रात्री काजल नाहीये. तिच्या त्या बोलण्यात एक गोड खट्याळपणा होता. त्या क्षणी वातावरणात एक शांत जादू होती, सपनाच्या डोळ्यांत प्रेम, आणि माझ्या मनात भावनांचा पूर, पण त्या सुंदर क्षणातही काजचा तो मेसेज माझ्या मनातून जात नव्हता. ती म्हणाली होती, जेजू, उद्या रात्री आपण एकटे बोलू. ती रात्री उशिरा परत येणार होती, म्हणजे ती मला भेटणार का? रात्री 11:30 वाजता दाराची बेल वाजली.
सपना घाबरून माझ्याकडे पाहत म्हणाली, जेजू, ही काजलच असेल, मी पाहते. ती दार उघडायला गेली आणि खरंच काजलच होती. ती आत आली आणि मला पाहून म्हणाली, जेजू, तुम्ही अजून जागे आहात? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. सपना, तू झोप ना, मला जेजूंना थोडं काम आहे. सपनाच्या चेहऱ्यावर क्षणभर ताण आला, पण ती काही न बोलता तिच्या खोलीत गेली. काजल माझ्याकडे पाहत म्हणाली, जेजू, वरांड्यात चला, थोडं खास बोलायचं आहे. माझ्या मनात 100 प्रश्न दाटून आले, पण मी तिच्या मागे गेलो. वरांड्यात मंद प्रकाश होता, थंड वाऱ्याने झाडांची पानं हलत होती. काजल माझ्यासमोर उभी होती, तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच विचित्र हसू. ती म्हणाली, जेजू, तुम्हाला माहीत आहे ना, मला सगळं माहीत आहे, तुम्ही आणि सपना, तुमचं हे सगळं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी कसंबस म्हणालो, काजल, तू काय बोलतेस? काहीच नाही असं आहे. पण ती हलकं हसली आणि म्हणाली, जेजू, मला सगळं माहीत आहे. सपना माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती मला सगळं सांगते, काळजी नको, मी कुणाला काही सांगणार नाही, पण मला एक गोष्ट हवी आहे. माझ्या डोक्यात विचारांचा भोंगा घुमायला लागला, काजलला नक्की काय हवं आहे? ती आम्हाला ब्लॅकमेल करणार आहे का, की तिचं काही वेगळंच मनात आहे? ती पुढे म्हणाली, जेजू, तुम्ही सपनाला जे सुंदर अनुभव देतातच मला पण द्या, मला पण त्या सुंदर वेळेचा अनुभव हवाय. तिच्या त्या बोलण्याने माझ्या डोळ्यांचं पारण फिटलं. ही कसली मागणी आहे? मी तिला म्हणालो, काजल, तू काय बोलतेस, हे चुकीचं आहे. पण ती हसत म्हणाली, जेजू, चुकीचं काय आहे? तुम्ही आणि सपना तर आनंदात आहात, मला पण थोडा सुंदर वेळेचा आनंद हवाय आणि जर तुम्ही मला नाही म्हणालात, तर मला सगळं सांगावं लागेल, तुमच्या बायकोला, तुमच्या सासरी. माझा जीव घाबरला, काजल मला ब्लॅकमेल करते. मी तिला म्हणालो, काजल, असं करू नको, सपनाला याचा त्रास होईल. ती हसत म्हणाली, जेजू, सपनाला काहीच त्रास होणार नाही, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तिला सगळं सांगितलं आहे आणि ती तयार आहे. माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. सपनाला काजलने सगळं सांगितलं आणि ती तयार आहे, म्हणजे काय? मी घाईघाईने सपनाच्या खोलीत गेलो. ती बेडवर बसली होती, तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. मी तिला विचारलं, सपना, काजल मला काय काय बोलली, तू तिला सगळं सांगितलंस? ती हळूच म्हणाली, जेजू, मला माहीत होतं की काजलला सगळं कळेल, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तिला सगळं सांगितलं, पण मी विचार केला नव्हता की ती असं काही मागेल. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणालो, सपना, आता काय करायचं, काजल सगळ्यांना सांगेल असं म्हणते. सपना थोडा वेळ शांत राहिली आणि मग ती म्हणाली, जेजू, काजल मला खूप जवळची आहे, ती कुणाला काही सांगणार नाही, पण तिला पण तुमच्या सोबत सुंदर अनुभव घालवायचा आहे, मी तिला नाही म्हणू शकत नाही, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. सपना काजलला सामील करायला तयार आहे? मी तिला म्हणालो, सपना, हे सगळं खूप गुंतागुंतीच होतंय. जर आपण काजलला नाही म्हणालो, तर ती सगळ्यांना सांगेल आणि जर आपण तिला सामील केलं, तर? ती म्हणाली, जेजू, काजल माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती आपल्याला कधीच त्रास देणार नाही, चला आज रात्री आपण सगळे सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. त्या रात्री माझ्या आयुष्यात एक नवं वळण आलं. सपना आणि काजल दोघी माझ्या सोबत होत्या आणि आम्ही तिघे सुंदर अनुभवात हरवलो. काजची ती हसू, सपनाची ती कोमलता आणि त्या दोघींचा तो प्रभाव, सगळं काही मला वेड लावत होतं. पण त्या आनंदाच्या क्षणीही माझ्या मनात एक शंका होती, हे सगळं किती काळ चालणार? जर माझ्या पत्नीला किंवा सासरी याबद्दल काही समजलं, तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, तेव्हा सपना आणि काजल दोघी स्वयंपाकघरात हसत, खिदळत होत्या. त्यांच्या त्या हसण्यात साधेपणा होता, पण माझ्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती. काजलच्या त्या ब्लॅकमेलिंगच्या धमकीने माझं मन अजूनही अस्थिर होतं, जणू काही तिचं प्रत्येक शब्द अजूनही कानात घुमत होतं. मी सपनाला एकटीला घेत विचारलं, सपना, काजल खरंच कुणाला काही सांगणार नाही ना? ती नेहमीच्या गोड हसण्याने म्हणाली, जेजू, काळजी नको,
काजल माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती कधीच असं काही करणार नाही. ती आत्मविश्वासाने बोलली, पण माझ्या मनातली शंका अजिबात गेली नव्हती. मनात विचारांचं वादळ सुरूच होतं. दुपारी ऑफिसमध्ये असतानाच माझ्या फोनवर कॉल आला, माझ्या पत्नीचा. तिचा आवाज नेहमीसारखाच मृदू होता. तुम्ही कसे आहात? मी आणि बाळ उद्या घरी येतोय. त्या क्षणी माझा जीव अक्षरशः घाबरला. माझं मन जड झालं. आता काय करायचं? माझी पत्नी उद्या घरी येणार होती, मग सपना आणि काजलचं काय? मी घाईघाईने घरी परतल्यावर सपनाला सगळं सांगितलं. तिचा चेहराच पांढरा पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, जेजू, आता काय करायचं? दीदी येणार आहे, आणि काजल? ती एवढं बोलत असतानाच काजल खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं तेच गूढ हसू होतं. ती शांत आवाजात म्हणाली, काय झालं सपना? जेजू, काही प्रॉब्लेम आहे का? मी क्षणभर थांबलो आणि तिला सगळं स्पष्ट सांगितलं. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग हसत म्हणाली, जेजू, काळजी नको, मी सगळं सांभाळेन. त्या क्षणी तिच्या हसण्यात मला विश्वास आणि भीती दोन्ही जाणवले. ती नेमकं काय करणार होती, हे मला अजूनही समजलं नव्हतं, पण त्याआधी तुम्हाला अजून एकदा एक सुंदर अनुभव द्यावा लागेल. तिचं ते वाक्य ऐकून माझं डोकंच फिरून गेलं. काजल नक्की काय करणार होती? ती खरंच माझ्या पत्नीला सगळं सांगणार होती का? आणि सपना, तिचं याबद्दलचं मत काय असेल? या सर्व प्रश्नांनी माझं मन अक्षरशः गोंधळून गेलं होतं. आता माझं आयुष्य कोणत्या वळणावर जाणार आहे, हे सगळं फक्त काळच ठरवणार होता. तर मित्रांनो, हे सगळं पुढे काय घडतं, काजचा खरा हेतू काय आहे, आणि सपना या सगळ्या गोंधळात काय निर्णय घेते, हे जाणून घेण्यासाठी आपण भेटूया या कथेतल्या पुढच्या भागात. जर तुम्हाला भाग 2 लगेच पाहायचा असेल, तर खाली कमेंटमध्ये भाग 2 असं नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल. भेटूया लवकरच एका नव्या वळणावर, एका नव्या धक्कादायक खुलाशासोबत. धन्यवाद.